हॅलो. तर आज होतं आमचं मॅटर्निटी शूट. हल्ली ट्रेंड निघालाय, म्हटलं चला आपण पण ट्रेंड फॉलो करूया. हार्डली 2-3 तासांचं शूट होतं, पण त्यासाठी लागणारे कपडे, ज्वेलरी, फुटवेअर मिळून आमच्या एवढ्या पिशव्या भरल्या होत्या. पारुसे जरी दिसत असलो तरी आंघोळ झाली होती. त्याच्यानंतर देवपूजा केली आणि जेवायला बसलो. तर जेवणात होतं इडली, सांबर, चटणी एकच होती. खरं तर जेवणानंतर माझा आगडबंब नगारा घेऊन बाहेर पडायला फार कंटाळा येत होता. खूप झोप येत होती राव. एरवी माझी झोप फिरायला जाते आणि ज्या दिवशी काही महत्वाचं काम असेल ना, त्याच दिवशी माझ्या अंगात येऊन ती संचारते. इराच्या वेळेस आम्ही घरातल्या घरात फोटोशूट केलं होतं. ह्या वेळेला प्रोफेशनल शूट करायचं होतं, म्हणून अंगातला आळस झटकला आणि निघालो. मेकअपवाल्या मावशी यायला वेळ होता, तोपर्यंत आम्ही नवशा गणपतीला जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती मंदिरात माझ्यासोबत पारस आले तर ते नक्की कंटाळतात, कारण मी उंदराला किती वेळ सोडत नाही, तेवढा वेळ त्यांना ताटकळत उभं राहावं लागतं. नंतर आम्ही पोहोचलो स्टुडिओमध्ये. आम्ही पोहोचल्यानंतर मेकअपवाल्या मावशी अर्ध्या पाऊण तासात आल्या, ज्यामुळे शूटला उशीर झाला आणि आमचं जे आउटडोअर शूट होतं ते राहून गेलं. थोडं डिसअपॉइंट झालं, पण विचार केला, म्हटलं जाऊ दे, राहिलेल्या गोष्टी आपण तिसऱ्या बाळाच्या वेळेस करू. गंमत करते, नाही तर मोकळी झाल्या विचाराल ताई पुढचा चान्स कधी घेते. माझा आणि इराचं ट्विनिंग होतं. 5व्या बर्थडेचा फ्रॉक बाईला अजून तसाच होतोय. केवढा तो फिटनेस बाबा ह्या लेकरांचा. नाहीतर आमचं पहा, दर महिन्याला माप बदलतं. आपल्या बायकांसोबत नवऱ्यांचंही असतंच मॅटर्निटी शूट, कारण त्यांच्याही वाढलेल्या फॅटी बमचे लाड व्हायला नको. आमचं फोटोशूट करत होतो तोवर इरा आणि गोपी काहीतरी खेळत होते. बरेच जण विचारतात गोपी कोण आहे, तर ती माझ्या पप्पांच्या मावशीची मुलीची मुलगी आहे. ती मम्मी पप्पांकडे असते शिकायला. फोटोशूट झाल्यावर आम्ही चहा व बनमस्का खायला गेलो. सध्या गुबगुबीत बनपाव झालीये, पण बनमस्का खाण्यात कुठलीच कसर राहायला नको, म्हणून बनमस्क्यावर ताव मारला. रात्री 9 वाजता बाहेरच जेवायला गेलो. पारसला सांगितलं कॅमेऱ्यात बघू नका, पण अशा वेळेला आम्ही मुद्दाम बघणार, कारण बायका जे सांगतात ते पुरुषांनी ऐकायला नको असा यांचा गैरसमज आहे. घरी येऊन मेकअपचे थरवर थर काढले. त्यात माझे 15 ते 20 मिनिटं गेले, कारण मी आज प्रोफेशनल मेकअप केला होता.